तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्च करायचं आहे M2M फेरी इन Google Chrome आणि त्याच्यामध्ये पहिली वेबसाईट भेटेल m2mferries.com. तर तिथे जाऊन आपल्याला असं पेज दिसेल. तर मुंबई टू विजयदुर्ग हे चालू झालं आहे नवीन. तर 1 मार्चपासून ते चालू होणार आहे. तर तुम्हाला विजयदुर्गचं जायचं असेल किंवा मांडवेला जायचं असेल फ्रॉम मुंबई किंवा वाईस वर्सा तर तुम्ही इथे जाऊ शकता. वन ट्रिप असेल, वन वे असेल, फक्त जायचं आहे, यायचं नाही परत, तर वन वे. आणि जर जाऊन रिटर्न यायचं असेल किंवा कोणत्या वेगळ्या डेटवरती रिटर्न यायचं असेल तर तिथे रिटर्नवरती तुम्हाला डेट ॲड करायची आहे. तर आता मी ट्राय करणार आहे वन वे आणि तिथे मी एक डेट सिलेक्ट करणार आहे 28 फेब किंवा 1 मार्च. ठीक आहे. आणि रिटर्नमध्ये जर यायचं असेल, मला सपोज की मला यायचं आहे 4 तारखेला रिटर्न, तर मग मी 4 तारीखचं रिटर्न टाकणार. तर माझं ते तसं तिकीट क्रिएट होणार आणि ऑटोमॅटिकली राऊंड ट्रिपमध्ये जाणार. ओके. तर आता इथे वन वे सिलेक्ट केलं. पॅसेंजर मी सिलेक्ट करतो अडल्ट. कन्सिडर करूया की अडल्ट आपण वन सिलेक्ट करू. तर अडल्ट म्हणजे याच्यामध्ये ओव्हर 3 इयर्स, 3 वर्षाच्या वरती जर तुमचं वय असेल तर यू आर काउंट ॲज अन अडल्ट. इन्फंटमध्ये 3 वर्षापेक्षा खाली असेल तर इन्फंट. ठीक आहे. तर इथे कार मी एक सिलेक्ट करतो, बाईक एक, सायकल एक. बससाठी वेगळी सर्व्हिसेस आहे. तर तिथे ह्या नंबरवरती बस बुकिंगसाठी तुम्हाला फोन करावा लागेल, कारण बसचे काही रूल्स वगैरे असतात. बसचा ड्रायव्हर फ्री आहे हे कन्सिडर करा. ओके. आणि सर्च करा. तर सर्चमध्ये हा एरर आला, कारण की एरर नाही आहे, हे नोटिफिकेशन आहे, कारण की एक पर्सन आहे आणि 3 गाड्या आहेत, तर दॅट इज नॉट पॉसिबल. सो सायकल आणि बाईक मी काढतो आणि फक्त कार ठेवतो आणि सर्चवर क्लिक केलं. तर त्याच्यानंतर मला ही समोर एक पेज आला आहे, ज्याच्यामध्ये मला टायमिंग दिलेलं आहे आणि व्हेरियंट्स दिले आहेत, कोणते कोणते व्हेरियंट्स आहेत. तर 9:30 वाजल्यापासून चालू होतं, तर थेट ते 6:45 वाजेपर्यंत ते सर्व्हिसेस चालू आहेत. M2M फेरीज चालू आहेत. तर पहिलं आहे कोडॅक कायलॉग झोन. तर तिथे फक्त तुम्हाला प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे बसायला भेटतात. कुशाकमध्ये तुम्हाला सोफे असतात प्रॉपर टेकायला आणि एक लॉन्ज पण आहे, बार पण आहे तिथे. आणि कोडॅक लॉन्जमध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट असतं, पूर्ण बंदिस्त रूम असतो आणि तिथे तुम्हाला प्रॉपर सोफा वगैरे भेटेल, काउच वगैरे भेटेल, सगळं ए सीमध्ये असतं. सो यू विल गेट अन ए सी सर्व्हिसेस इन दॅट. कुशाक आणि कायलॅकमध्ये ए सी नसतो. तर त्या हिशोबाने तुम्ही परचेस करा हे तुमचे व्हेरियंट्स. तर आता इथे प्राईस व्हेरी करतात टायमिंगनुसार. ओके. तर 450 आहेत कायलॅकसाठी, 650 आहेत, 650 640 आहेत कुशाकसाठी आणि 1650 आहेत लॉनसाठी. तर हे सकाळचा टायमिंग आहे 8 वाजताचा. तर डेटमध्ये पण टायमिंग चेंज होत राहतात अकॉर्डिंग टू द वेव्ज अँड दी, आपण जे म्हणतो की लाटांच्या किंवा नेव्हिगेशन्सच्या हिशोबाने ते चेंज होत राहतात टायमिंग. तुम्ही टायमिंग त्या डेटसाठी तुम्ही कन्फर्म करा. तर आता मी 4 व्हीलर सिलेक्ट केली आहे. म्हणजे कंटिन्यू केलं की मला कोणता घ्यायचा आहे. मी कोडॅक कुशाक घेतलं आहे. कार ब्रँड टाटा घेतली. माझ्याकडे सपोज की टाटा आहे आणि टाटाची माझ्याकडे सफारी आहे. तर सफारी इथे मी सिलेक्ट करणार आणि त्याची कॉस्ट आहे ₹1730. तर इथे गाडीच्या वजनानुसार इथे रेट ठरले जातात. आता टाटा इंडिगो असेल तर 30 म्हणजे कमी येणार, हा ₹1030, 1030. हॅरियर असेल तर ₹1430. गाडीच्या वजनावरती डिपेंड करतं की तुमचे रेट किती असणार गाडी नेण्याचे. ठीक आहे. तर ह्यांनी ऑलरेडी काही फिक्स केलेत. अदरवाईज जर याच्यामध्ये ती गाडी नसेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. तर आता मी कंटिन्यू करून माझं इथे नवीन तिकीट जनरेट झालं आहे की एवढं मला हे माझं टायमिंग आहे, ही डेट आहे, माझ्यासोबत असे असे पॅसेंजर आहेत, पेट आहे, गाडी आहे. तर हे सगळे डिटेल्स एकदा चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे तुम्ही रेट चेक करायचे, कुठे कोणता कसा रेट लावला आहे आणि इथे दिलेली आहे ग्रँड टोटल. तर ₹1910 झाली आहे. 1 पर्सन, 1 इन्फंट, 1 पेट अँड 1 कार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कारचा रेट पण दिसतो, तुमचा पर पर्सन रेट पण दिसतो आणि व्हेरियंट पण दिसतं. इथे काही की इन्फॉर्मेशन्स दिले आहेत, ते तुम्ही नक्की वाचून जा. अर्धा एक तासा अगोदर जा, लाईन असते तिथे. स्मोकिंग वेपिंग नॉट अलाउड. तर तिथे
जाऊन स्मोकिंग किंवा वेपिंग करू नका, घातक असू शकतं. बाकीचे पॅसेंजर्स आहेत तिथे, तर प्लीज ते काय करू नका. ठीक आहे. साइन इन केलं नसेल तर पहिले साइन इन करा. मोबाईल नंबर टाकून तुमचा जो काय फोन नंबर असेल, इंडियन फोन नंबर +91 तिथे टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तो ओ टी पी सिलेक्ट करून तुम्ही लॉग्ड इन झालात आणि मग तुम्हाला पेमेंट प्रोसिजरसाठी पेमेंट गेटवे ओपन होईल. तिथे तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करून झाल्यानंतर तुमचं तिकीट तुम्हाला एक स्कॅनर भेटतो. तो स्कॅनर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवायचा असेल. तर ज्या दिवशी तुमची जर्नी असेल त्या दिवशी तुम्हाला तिथे पोर्टवरती ते दाखवायचं असेल. तर ओके, चला तुम्हाला दाखवतो. Oh my God. अरे बापरे, बाबू मजा. कुठे? तुला नाही माहित? तू कशी काय विसरते का एवढ्या लवकर? आपण अलिबागला. कॅमेरा कुठे? तर मग मित्रांनो, प्रवासाला सुरुवात झाली होती ठाणे टू मांडवा आणि खूप सकाळचं सुंदर दृश्य होतं. तर तुम्ही बघतच असाल. भांडुकला भांडुपला पोहोचलोय, बसलोय नाही. भांडुकला पोहोचलोय. भांडूप नाही, भांडूप. भांडुकला भांडुपला पोहोचली आहे. भांडूप. तुला काय बोलायचंय? अजून काय बोलायचं? बोल. आणि आम्ही चाललो आहे अलिबागला. अरे तू तू किती वेळा अलिबागला जाणार आहे? हा तीर्था, मुक्ता? एक वेळा ना. हॅलो. हा ठीक आहे ठीक आहे. त्याला बघायचंय. सगळ्यांनी डान्स केला ना बघ करणार. काय एवढा मोठा काय होता?
एरोप्लेन ओके एरोप्लेन होता एरोप्लेन होता मोठा होता आपण स्कूलमधून सुटलेलो पार्टी होतं ना आमच्या तर आता ही आहे तर आता 200-400 मीटरवरती M2M फेरी येईल. तर आमचा प्लॅन असा होता की मी 2 व्हीलर घेणार आहे आणि 4 व्हीलरवरती भाऊ घेणार आहे आणि आमच्याबरोबर एक माझा कोलॅब आहे मुक्ता बरोबर आणि इथे तीर्था बसली. मोठा क्रिएटर आहे आमच्याबरोबर मुक्ता. अर्धा किलोमीटर पकडलं. बॉम्बे पोर्टस जवळ येल्लो गेट ऑरेंज गेटच्या इथे लेफ्ट मारल्यावरती पुढे एक येल्लो गेट लागतो. येल्लो गेट नंतर M2M फेरीचा हा रोड आहे. आता मी आलो इथे M2M फेरीच्या इथे तर तुम्हाला मी दाखवतो त्यांचा एंट्रन्स. हा आहे त्यांचा एंट्रन्स. इथे लाईन लागली आहे. तर 1 तास अगोदर येण्याचं कारण म्हणजे हेच की तुम्हाला लाईन लावावं लागते आणि लाईनीमध्ये जर समजा गर्दी जास्त असेल तर लेट बोर्डिंग होणार. पण ठीक आहे अगोदर आले तर आपल्याला लवकर चेक इन करता येईल आणि लवकरात लवकर जाऊन आपल्याला सीट वगैरे डिपेंड अपॉन युअर
की तुमच्याकडे कोणतं तिकीट घेतलंय तुम्ही. तर हे आहे, इथे लाईन लावली आहे. ही अशी पूर्ण लाईन आहे. तिथे थांब ते तू. इकडे आहे भाऊचा धक्का. हा भाऊचा धक्का आहे. ठीक आहे. तर चार्जेस मला मी दाखवतो, इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर ते तुम्ही बघू शकता. 250 तरी पण मी सांगतो 250 रुपीज बाईकसाठी आहेत. तर तुम्ही टू व्हीलर घेऊन येतात तर युजली कसं असतं की टू व्हीलरचे 250 रुपीज असतातच, पण ते प्राईस व्हेरी करतात सीझन टू सीझन. तर आता ही आमचा मुक्ता. हॅलो, हाय तीर्था. मी आता आली आहे इकडे. मी आता बोटच्या इकडे आली आहे. आता गाडी भाऊच्या धक्क्याला आली. मी भाऊच्या धक्क्याला आली आहे आणि मी आता गाडी घेऊन बोट मध्ये जाणार आहे. हाय तीर्था. हाय बोल. तिथं बोल, हाय बोल. हा घे पकड. फक्त हाय बोलले बस. हाय आमचा हाय. चला. आता मी थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे टाईम आहे आपल्याकडे अर्धा एक तास. तर भाऊचा धक्का कसा दिसतो हे तुम्हाला दाखवतो. बोट्स वगैरे कसे येतात. इथे आय थिंक सो बोट लागते आणि या इथून अशी गाडी जाते आतमध्ये. टू व्हीलरसाठी मला वाटतं हा रस्ता आहे आणि फोर व्हीलरसाठी तिकडून बस वगैरे त्या याच्यावरती जातात. तर आय थिंक सो बोट इथे लागली आहे AB सेलेस्टियल आणि बरेचशा दुसऱ्या बोट आहेत. यू कॅन सी. तर इथे आहे भाऊचा धक्का. Across the bay, the smarter way. Skoda. Actually, ह्या ज्या सगळ्या सिस्टम आहेत म्हणजे तिकीट सिस्टम त्या स्कोडाला इन्स्पायर्ड करून आहेत, म्हणून ते स्कोडाच्या व्हेरियंट्सवरती आहेत. ठीक आहे. तर तिकीट्स तुम्हाला दिसत असतील कोणते तिकीट्स कसे काढायचे. मेक शुअर करा की चांगल्याच मी ज्या वेबसाईटमध्ये दिलं आहे त्या वेबसाईटमध्येच तुम्ही ट्राय करा क्लिक करायला. अवघच कोणत्या वेगळ्या वेबसाईटवर जाऊ नका, स्कॅम होईल. ऑनलाईन रिफंड येणार नाही. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रिफंड भेटत नाही. रिफंड जरी भेटला तर तो 20, 40, 60%नीच भेटतो. कंप्लीट रिफंड भेटत नाही. कॅन्सलेशन मॉडिफिकेशन काय असलं तरी पण प्रॉपरली काढा, नाही तर पैसे वाया जातील. इकडे आपलं तिकीट चेक केलं जातं. तर असे आम्हाला तिकीट भेटलाय. अरे जाणार बाबा. पहिली बाहेर निघणार. पहिल्यांदा जातोय पप्पन पप्पा. मी बघ ना. बंद केलं तरी चालेल. बंद करा ते. काय तर पहिली गाडी चेक करतील आणि त्याची जाऊ का पुढून पुढे जायचं. अरे जाऊ बोलतो. नंबर सिक्युरिटी भारतामध्ये मला पण. हे तर काय मला. इथून सरळ जायची का मागून घ्यायची. अशी सरळ जाईल आणि तिकडे पोहोचल्यावर तिकडून बाहेर निघेल डायरेक्ट ना.
दिवस नाही. ओके. समजे. तर हे बघा फ्रेंड्स, इथे भेटलेत आपल्याला तिकीट्स. तर आम्ही स्कोडा बँड दिलंय. सॉरी, हे आहे पासिंग बोर्ड, पॅसेंजर बोर्ड सॉरी. तर आम्ही खुशाक आहे म्हणून आम्ही खुशाक घेतली आहे. तर असं तिकीट भेटतं. ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतात. ऑनलाईन बुकिंग करा, पण मी जी लिंक देतोय त्या लिंकवरतीच करा. ओके. आणि इकडे येऊन तिकीट घ्या. ऑनलाईन तिकीट देणार नाही ते, फक्त पैसे देतील. आणि तुम्हाला एक QR भेटेल, तो QR जाऊन तिथे दाखवायचा आहे. ओके. आमचे कोलॅबरेटर आता बुकला आले. तर ये जा रहे हैं हम बोट आहे. आम्ही बोटमध्ये चाललोय. 4 व्हीलरच्या ह्याच्यातून घालतात. ये आहे कॅप्टन. कॅप्टन ने रुकाया है. तर इकडे सगळ्या 2 व्हीलर्स लागतात पुढे, आणि 4 व्हीलर ते इथे साईडला कुठेतरी लावायला सांगते. तर काही टेन्शनचं असं काही काम नाही आहे. तुम्ही बिंदास येऊ शकता. आपण आता एकदम वरती चाललो आहोत, वरती बसायला. चला बसूया आपण इथे. तिथे एक मोठं नाही. मम्मी इकडे. खुशाक बॅकवरती आहे. इथे बस. मम्मीकडे जा. मम्मीकडे जा ना. अरे फ्रेंड्स, आता इथे बसलो आहोत आपण. मस्त व्ह्यू दिसतोय. हे बघा, सगळे बोट लागलेले आहेत. खाली एकदम चांगले पाणी आहे. आणि आता आपण निघणार आहोत 2 मिनिटात मध्ये. वाव, किती खाली बघा काय आहे. काका ते काय आहे? फिश आहे काका. फिश आहे, फिश. तर आता आपण ऑन बोर्ड झालेलो आहोत, आणि तर छानपैकी इथे गाड्या वगैरे लागल्यात. तर हा खालचा जो स्पॉट आहे तुम्हाला खाली असं भेटेल. हे बघा, दिस वन. तर आम्ही जे आहोत ते कुशाकमध्ये आहोत, आणि इथे जो खालचा आहे तो स्लाविया आहे. आय थिंक जो स्लाविया आहे. आणि वरती जो प्रीमियम आहे तो कोडॅक आहे. मी कन्फ्यूज आहे, पण माझा कुशाक आहे जो मिडल वेरियंट आहे. आणि जो लोएस्ट जो असेल त्याची प्राईस कमी असेल, आणि जो हायेस्ट असेल त्याची प्राईस डबल असेल. तर हा असा व्ह्यू दिसतो इथून. तर काही जास्त फरक नाही आहे. इथे फक्त बसायला असे सोफे आहेत, आणि खाली बसायला असे ओपन चेअर्स आहेत. ठीक आहे. इथे जे दिसत आहेत ते ओपन चेअर्स आहेत. हे नॉर्मल अशी चेअर्स आहेत. उन्हातान्हात बसायला काही नाही, असं की फक्त सीट्सचे डिफरन्स आहेत. आता आपण थोडंसं जरा वरती कसं आहे, तर वरती तुम्हाला एक नॉर्मल असं पूर्ण पॅक आहे. पूर्ण पॅक्ड आहे एकदम, म्हणजे. आणि ACची सोय वगैरे आहे, बारला दिवसाही. ठीक आहे. इथे तुम्हाला समोसा वगैरे भेटेल, है ना.
इथे चांगला व्ह्यू आहे आणि इथे खूप मस्त वाटतंय आणि तुम्ही इकडे यायला आणि आम्ही काका काकी मम्मी पप्पा आणि इथे आम्ही पिकनिक करायला आलो आहोत. पिकनिक करायच्या नंतर आम्ही अलिबागला जाणार आहोत आणि मग आणि तुम्ही इथे पडकन आहे चांगला व्ह्यू असणार आहे. तुम्ही इथे कृपया लक्ष द्या. पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणाऱ्यांना नम्र विनंती आहे. पाळीव प्राण्यांना फक्त दिलेल्या निर्धारित पेट एरिया आणि व्हेकल डेकवरच परवानगी आहे. पाळीव प्राणी नेहमी पट्ट्याने बांधलेले व आपल्या मालकाच्या सोबत असणे आवश्यक आहे. सर्वांच्या सोयीसाठी पॅसेंजर डेक रिमाइंड गेस्ट्स ट्रॅव्हलिंग विथ पेट्स. Pets are welcome only in the designated pet area and on the vehicle deck. They must be on a leash and accompanied at all times. For everyone's comfort, pets are not permitted on passenger decks. हाय फ्रेंड, तिकडे माझी बहीण पडली आहे. कझी पडली आहे. तिकडे हाय आहे, तिकडे माझी हा बहीण. चल ना, तुला समोरून चल ना. चल चल. शिप आता चालू झाली आहे. मी खूप एक्साइटेड आहे आणि समोसा तर खायला आणि एकदम हे नव्हता पण तो चांगला होता. Is under constant CCTV. आता ही बोट चालू झाली आहे. अनाउन्समेंट चालू होत होता आणि आता हे बघा बोट चालू झाली आहे आणि आता आपण मुंबईला बाहेर करतोय. फ्रेंड्स, जवळपास 10:45 आपली बोट चालू झाली आहे आणि आता आपण जवळपास अर्धा तास पुढे आहे आणि हे बघा आपल्याला काय काय दिसतं. तर तुम्हाला एक सांगतो, दॅर इज नो डिफरन्स बिटवीन खालच्या डेकमध्ये, मिडल डेकमध्ये, वरच्या डेकमध्ये डिफरन्स आहे की तिथे AC आहे, बसायला व्यवस्थित काउच आहे. अदरवाईज हे सेकंड आणि थर्ड म्हणजे इफ यू आर पेईंग फॉर लोअर म्हणजे जे एकदम लास्टवाले हे वाले जे डेक आहे त्याच्यासाठी जर तुम्ही पे करत असाल तरी ते वर्थ आहे आणि इथले जरी तुम्ही हे करत असाल तरी ते वर्थ आहे. तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि